उरी और पुलवामा के घाव भरे नहीं थे अब तक। कमबख्तों ने पहलगाम का और एक नया जख्म दिया। घूमने आए हुए लोगों से पूछ के उनका धर्म दहशतगर्दों ने बेवजह उन्हें मौत के घाट उतारा है। एक ही पल में तहस नहस करके सब कुछ चला दी मासूमों के ऊपर नफरत की गोलियां। हमले से पहले जहां था हंसी खुशी का माहौल, आज सुनसान है वहां की सड़कें और गलियां। रचाई थी किसी ने शौहर के नाम की मेहंदी अपने हथेली पर, आज हफ्ते भर में ही वह उसकी बेवा है। 370 धारा हटने के बाद भले ही बदल गया कश्मीर मेरा, लेकिन आज भी वहां नफरत की हवा है। किसी की जिंदगी उजाड़कर कभी अपनी दुनिया नहीं खिलती। लाख मांग लो तुम दुआ में जन्नत, मगर ऐसे कर्मों से कभी जन्नत नहीं मिलती। मराठी न्यूज चॅनलवर अचानकपणे उर्दू शायरी कशी आली असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल। मात्र जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जे काही घडलं ते काही भाषावादामुळे नव्हे तर धर्मावरून घडल्याचा दावा करण्यात येतोय। आणि त्यामुळे ज्यांची उर्दू ही राष्ट्रभाषा आहे त्यांनाही त्यांच्याच भाषेत समजावं म्हणून शायरीतून आम्ही आमच्या भावना त्या निगरगठ्ठ लोकांना समजावण्याचा प्रयत्न केलाय। गेल्या काही दिवसांपासून आपण हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला होत असलेला विरोध पाहत आलेलो आहे। मात्र पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी लोकांना त्यांची भाषा नव्हे तर धर्म विचारून मारल्याचं बोललं जात आहे। आणि त्यामुळे आता प्रत्येक भारतीयानं जागं होण्याची गरज आहे, कारण आपण क्षुल्लक कारणांवरून भांडत राहतो आणि त्याचा फायदा घेत दहशतवादी आपला हेतू साध्य करत असतात। जम्मू काश्मीरचं सौंदर्य पाहण्यासाठी काही पर्यटक आलेले होते, त्यांना माहितही नव्हतं की ही आपली शेवटची यात्रा ठरेल, जम्मू काश्मीरची ही आणि या जगाची सुद्धा। कारण पहलगामच्या भागामध्ये अचानक काही दहशतवादी आले आणि होत्याचं नव्हतं करून गेले। पूर्ण प्लॅनिंग करत त्यांनी निष्पाप जीवांचा बळी घेतलाय। आणि त्यामुळे उरी आणि पुलवामाच्या हल्ल्यानंतरही अशा अनेक दहशतवादी हल्ल्यांनी आपली भारत माता आणखी किती काळ जखमी होत राहणार आहे, हाच खरा प्रश्न आहे। धर्म कौन सा है? जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा निष्पाप जीवांच्या रक्तानं रांगोळी काढली। जम्मू काश्मीरचं सौंदर्य पाहण्याची आस बाळगणाऱ्या डोळ्यांमध्ये आता फक्त दहशत, अश्रू आणि वेदना दिसतात। धर्माची विचारणा करत त्या दहशतवाद्यांनी 28 जणांचा नाहक बळी घेतला। यात महाराष्ट्रातील 6 जणांचाही समावेश आहे। जे काही वाचले त्यांचे हताश चेहरेच सांगतात की जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा त्या ठिकाणी किती घबराटीचं वातावरण असेल। पहलगामच्या ज्या बैसरन घाटामध्ये हा हल्ला झालाय तो निसर्गानं नटलेला भाग आहे। 370 कलम हटल्यानंतर अगदी पहिल्यांदा त्या भागात भीतीचं वातावरण पाहायला मिळालंय। या हल्ल्यातली दुसरी बाजू समोर येते आणि ती म्हणजे धर्म। कारण दहशतवाद्यांनी चक्क लोकांना त्यांचा धर्म विचारून मारल्याचा दावा मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय। त्या संदर्भातले व्हिडिओ देखील तुम्ही सगळ्यांनी पाहिले। ज्यांच्या समोर हे सर्व घडलं त्यांनी सांगितलं की मंगळवारी दुपारी जवळपास 2:20 दहशतवाद्यांनी टुरिस्ट स्पॉट गाठला। त्यानंतर ते 2-2च्या गटात विभागले गेले आणि त्यांनी जवळपास 200 मीटरचा भाग कव्हर केला। यानंतर दहशतवाद्यांनी धर्मविचारक लोकांना वेगवेगळ्या गटामध्ये विभागण्यास सुरुवात केली। आपल्या टार्गेटची ओळख पटल्यानंतर या निष्ठुर दहशतवाद्यांनी आपल्या AK-47 रायफलमधून अगदी जवळून लोकांवर गोळ्या झाडल्या। हल्लेखोरांमधील 2 जण हे पाकिस्तानी लष्कराचा भाग असल्याचंही बोललं जात आहे। या दहशतवाद्यांच्या शरीरावरती कॅमेरे लावले होते असंही सांगण्यात आलं। त्यामुळे हल्ल्याचं कव्हरेज नेमकं कोण पाहत होतं याचाही आता शोध घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। दरम्यान लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा भाग असलेल्या TRF म्हणजेच द रेझिस्टन्स फ्रंटनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि हल्ल्याचा मास्टरमाइंड हा सैफुल्लाह खालिद कसूरी असल्याचं समजतंय।
या हल्ल्यामध्ये अनेक निष्पापांचा जीव गेला. त्यातही या हल्ल्यामध्ये त्या तरुणालाही आपला जीव गमवावा लागला, ज्याच्या लग्नाला फक्त आठवडाच झालेला होता. हनीमूनसाठी गेलेल्या पत्नीनं कधी विचारही केला नसेल की ज्या नवऱ्याला तिनं लग्नाच्या शेरवानीमध्ये पाहिलं होतं त्यालाच शवपेटीत पाहण्याची वेळ तिच्यावर येईल. ज्याच्या सोबत तिनं उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहिलं तोच आता तिच्या आयुष्यात यापुढे नसणार आहे. बरं, विशेष म्हणजे हल्ल्याची वेळ बघा ना. दहशतवाद्यांनी अशा वेळी हा हल्ला केलाय ज्यावेळी अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हेन्स हे भारताच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यामुळे हल्ल्यामधून या दहशतवाद्यांना नेमकं काय साध्य करायचं होतं हाही एक प्रश्नच आहे. हल्ला करून दहशत निर्माण करायची आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम व्हावा असा या दहशतवाद्यांचा काही हेतू होता का, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. कारण 370 कलम हटल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओढा वाढला. फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील पर्यटकांची पावलं ही जम्मू काश्मीरकडे वळत आहेत आणि म्हणूनच भारताचं पर्यटन वाढत असल्याचं दहशतवाद्यांच्या डोळ्यात खुपतंय का, असा सवाल या निमित्तानं पुढे आपल्याला चर्चेला जाण्याचा देखील महत्वाचा आहे. फक्त त्याचं स्वरूप हे तितकंच निर्घृण आणि रक्तरंजित आहे. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचा इशारा दिलेला आहे. पडद्यामागे बसून ज्यांनी कट रचला त्यांना सोडणार नसल्याचं राजनाथ सिंगांनी सांगितलं आणि म्हणूनच अहिंसेच्या मार्गाने सल्ला देणाऱ्या महात्मा गांधींचा जसा हा देश आहे तसाच तो हल्ला करणाऱ्याला तिथल्या तिथं ठोस त्याच्याच भाषेत उत्तर देणाऱ्या शिवरायांचा देखील आहे हा देश. इतकं त्या क्रूर दहशतवाद्यांनी लक्षात ठेवायला हवं होतं आणि आता भारताकडे जर तिरक्या नजरेनं बघणाऱ्यांनीही ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आज याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत श्रीनगरमध्ये अडकलेली पुण्यातील चिराग कल्याणकर यांचे कुटुंबीय, तसंच पहलगाममध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ते कर्नल DB शेकटकर आणि वीरमाता अनुराधा गोरे मॅडम देखील आपल्या सोबत आहे. आपल्या सर्व मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो आणि मी कल्याणकर कुटुंबियांकडे थेटपणे जाईल कारण त्यांना आता परतीचे वेध लागलेले आहेत. मात्र कल्याणकर कुटुंबानं हे सगळं फार जवळून पाहिलेलं होतं. काय नेमकं त्या ठिकाणी घडलेलं आपल्या अवघ्या खरं तर देशानं पाहिलेलं आहे. तिकडून येताना होणारा त्रास, चिरागजी काय वाटतंय आपल्याला यावेळेला की त्या ठिकाणी जे घडलं ते किती क्रूर होतं? वाईट झालं. आम्ही देवाच्या कृपेने आम्ही 1 दिवसांनी वाचलेलो आहोत. त्यानंतर आमच्या नंतर आलेले सगळे टुरिस्ट लोक त्यांना खूप त्रास झाला. 40 मिनिटावर फायरिंग चालू होती. खाली आवाज येत नाही, कम्युनिकेशनचं काही साधन नाहीये, रेंज नाहीये. त्यामुळे खाली पण न्यूज खूप उशिरा पोहोचली. बरोबर आहे. बरं, कल्याणकर कुटुंब या क्षणी तुम्ही नेमके सगळेजण कुठे आहात? पुन्हा एकदा महाराष्ट्रात परतण्यासाठीचे तुमचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारही त्यासाठी मदत करताना दिसतंय. लोकशाहीनं देखील आवाहन केलेलं होतं, हेल्पलाईन नंबर सुरू केलेली होती. तुम्ही कुठे आहात आणि काय त्या ठिकाणची परिस्थिती सध्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळते? सर, सकाळपासून तरी आम्ही हॉटेलवर होतो. आमचे भेट रुपाली ताईंशी झाले. त्यानंतर अभिजित दरेकर सर आम्हाला हॉटेलला पर्सनली भेटायला आले. आता त्यांनी आमच्यासाठी इमर्जन्सी फ्लाईट अरेंज केलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि आम्ही आता सगळेजण गाडीत आहोत. ऍक्च्युली मी थोडंसं उलटे करतो. नक्की. लिटरली आम्ही आता गाडीत आहोत. एक गाडीत मी आहे, एक गाडी माझ्या मागे आहे. बरोबर. आणि मुरलीधर मोहननी पण आम्हाला खूप सहकार्य केलं, इकडे खूप मदत केली. त्यांनी उद्याची फ्लाईट ऍक्च्युली केलेली, पण आम्हाला आता जे इमर्जन्सी मध्ये जे 2 फ्लाईट्स केलेले आहेत त्याच्यात आम्हाला मिळालाय चान्स. आता आम्ही सगळे एअरपोर्ट कडे निघालेलो आहोत. बरं, मला आपल्याला प्रश्न करायचा आहे. खरं तर आपल्यासारखे आणखी किती मराठी लोक त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत, त्याशिवाय संपूर्ण देशभरातून आलेले अनेक पर्यटक अडकून पडलेले आहेत. त्यांच्या जाण्याची काही विशेष सोय सरकारकडून करण्यात आलेली आहे का? महाराष्ट्राच्या परतीचा तुमचा प्रवास सुखकर व्हावा ही देखील आम्हाला अपेक्षा आहे. मात्र किती अडचणींचा सामना आज कल्याणकर कुटुंबांना आणि तुमच्यासारख्या अनेक पर्यटकांनी तिथे केलेला होता? तसं बघायला गेले तर माझे ओळखीचे किंवा बरेच मराठीवाले आपले सगळे मित्र हे कमीत कमी आता 200 ते 250 जण तरी श्रीनगर मध्ये आलेत. आज सुखरूप आलेले आहेत. माझेच काही जवळचे 52 लोकांचा माझा एक ग्रुप, ते सगळे काल पहलगामला येत होते जम्मूवरनं, पण ते रस्त्यात अडकलेले. त्यांनी एका ठिकाणी स्टे करून आता 4-4:30 वाजता इथे आलेले श्रीनगर मध्ये. श्रीनगर त्या बाबतीत खूप सेफ आहे, पण रस्ता आणि भीती हे कायम घेऊनच येतोय.
तुम्ही आता मगाशी म्हणालात की त्या ठिकाणाहून येण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, मात्र ज्या क्षणी हा दहशतवादी हल्ला घडला त्यानंतर तिथलं जे सौंदर्य असलेलं वातावरण अचानकपणे बदललेलं असेल, दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं असेल, काही प्रत्यक्षदर्शींनी त्या ठिकाणी घडलेला प्रकार तुमच्याशी शेअर केला का? तुम्हाला काय पाहायला मिळालं? किती भीती वाटत होती? कारण काही व्हिडिओज पाहून तर अक्षरशः आमच्या अंगावर काटे येत होते. सर कसं झालंय ना, हं. आदल्या दिवशी आम्ही तिथं जी एन्जॉयमेंट केली हां. आणि त्याच्या पुढच्या दिवशी असं दृश्य दिसल्यानंतर आमची खरंच खूप काय म्हणतात खूप भीती वाटली आम्हाला. नक्कीच धन्यवाद चिराग कल्याणकरजी, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि तिथली परिस्थिती सांगितली. सुखकररित्या आपला प्रवास व्हावा आणि आपण महाराष्ट्रात सुखरूपरित्या पोहोचावं याच आम्ही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद आमच्याबरोबर जोडला गेलात त्यासाठी. त्यानंतर आपण कर्नल DB शेकटकर यांच्याकडे जाणार आहोत. कर्नल साहेब, जसं आपण सगळ्यांनी बघितलं की किती भ्याड हल्ला पाकिस्तान करू शकतं किंवा अशा प्रकारचं अमानुष कृत्य करत असताना काही घरचे भेदी देखील त्यांच्यासोबत होते का, अशी देखील आता तपास यंत्रणांना शंका यायला सुरुवात झालेली आहे. कशा प्रकारे हा कट रचला गेला असेल? कट रचत असताना त्याच जागेचा, ज्या ठिकाणी सर्व पर्यटक होते, त्याची निवड केली गेलेली असेल, रेकी किती दिवसांची असू शकते असं आपल्याला वाटतं. आणि त्यानंतर अनुराधा गोडे मॅडम यांच्याकडून आपण काश्मीर आणि त्या ठिकाणचा इतिहास, कितीदा आपल्याला काश्मीर जे ते पुन्हा एकदा ताब्यात घेण्याची संधी होती, मात्र ती का आपल्याला गमवावी लागली याविषयी आपण चर्चा करणार आहोतच. DB शेकटकर सर, मी आपल्यापासून सुरुवात करतो. जागेची निवड, ते सुनियोजित असा कट. कोणताही आतंकवादी समुदाय किंवा ग्रुप हल्ला करायच्या अगोदर हां. कुणावरती, कुठे आणि केव्हा हल्ला करायचा या 3 गोष्टीवरती ते विचार करतात. बरं. मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे. काश्मीरला अनेक वर्ष काम केलेलं आहे. जवळजवळ 1200 आतंकवादी शरणागत आणलेले आहे. हां. त्यांच्याबरोबर आतंकवादी सगळं मी राहिलो पण आहे. हे सगळं माहीत आहे. त्या आधारावर मी सांगतो की कालचा जी घटना घडलेली आहे ह्याचा आडाखाडा हा पहलगाममध्ये लागलेला नाही, काश्मीरमध्ये लागला नाही. हां हां. ह्याचा आडाखाडा पाकिस्तानमध्ये लागलेला आहे. हे 100% खरे आहे. फक्त त्यांना जागेची निवड कोणती आहे, त्यांनी जे आतंकवादी पाठवले होते किंवा पाकिस्तानचे जे तिथे एजंट काम करतात त्या लोकांनी सांगितलं असेल. हां हां. कारण की पूर्ण काश्मीरमध्ये आपण म्हणतो आपले लोक आहे, पण काही काही पाकिस्तानचे हितचिंतक पण तिथे आहे. ह्यात काही शंका करायला आवश्यकता नाही. पहलगाममध्ये जे काल झालेलं आहे आणि जे आतंकवादी तिथे आले होते ते राहिले कुठे, किंवा आले, कमीत कमी 15 ते 20 दिवस अगोदर ते आले होते. बरं. सकाळी येऊन त्यांनी संध्याकाळी हे काम नाही केलं. हे 100% खरं आहे. ते तिथे आले, मग ते राहिले कुणाच्या घरात, कोणाच्या हॉटेलमध्ये, त्यांना जेवण कुणी दिलं, माहिती कुणी दिली, जागा कुणी दाखवली, ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. ज्या जागेवर ते हे गेलेले आणि त्यांनी मारलंय टुरिस्टला, मी तिथे काम केलेलं आहे, मी जाऊन आलोय तिथे. तिथे जाण्याकरता फक्त एक पाय वाट तिथे आहे किंवा आजकाल घच्चेर घोडे जातात आणि वरती पठार आहे, जसं आपल्याकडे साताऱ्याजवळ आहे त्या प्रकारचा. आणि तिथे गेल्यानंतर त्याला म्हणतात मिनी स्वित्झर्लंड. आणि ह्याकरता हे तरुण सगळे जे पर्यटक होते तिथे गेले. वयस्क लोक बहुत कमी जातात ते. आणि जसं आपण म्हटलं की ज्या मुलीचा विवाह संस्कार फक्त एक 8-10 दिवस अगोदर झालेला आहे, त्या मुलीचा पती गेला, तिची आयुष्यभर काय व्यवस्था होईल आपण विचार करू शकत नाही. खरं. हे लोक ज्यांनी हा कृत्य केलेलं आहे त्यांनी त्यांचे नावं विचारले आणि दुसरा प्रश्न विचारला, तुमचा धर्म काय आहे, त्यांच्या भाषेमध्ये मजहब क्या है, आणि त्या मजहबच्या आधारावरती त्यांनी त्यांना मारलेलं आहे. मजहब म्हणजे तुमचा धर्म कोणता आहे. ही मानसिकता आली कुठून. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मी 2 दिवसापासून म्हणतोय की हा सगळा व्यूह जो आहे हा पाकिस्ताननी रचलेला आहे. हे पाकिस्तानमधून आतंकवादी आलेले आहे, त्यांच्याकडे शस्त्र पुरवठा होता, हे पाकिस्तानचे होते, सगळे सैन्य सामग्री सगळी पाकिस्तानची दिली गेली होती आणि यांचं ट्रेनिंग पण पाकिस्तानमध्ये झालेलं आहे. आणि म्हणून यांनी सांगितलं, जेव्हा त्यांनी एका बाईला विचारलं, तिने म्हटलं की आप क्यों मारते हैं, तर त्यांनी तिला म्हटलं अब तू जाके मोदी को बोल. ही मानसिकता तिला आली कुठून
म्हणजे ह्याचा अर्थ आहे मोदीजींच्या मार्फत भारतावरती हल्ला करायचा, ही वास्तविकता आहे. आणि ही वास्तविकता आपल्या सर्वांनी लक्षात घेणं पाहिजे. बरोबर आहे, की वास्तविकता निशाणा नाकारता कुठे येत नाही. दुसरीकडे आणि नेम आपण कुठेतरी दुसरीकडे जात आहे. बरोबर आहे. आणि तपास यंत्रणा या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवू घेणं आवश्यक आहे. खरंय. कर्नल, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच. अनुराधा गोरे मॅडम यांच्याकडे मला यायला जायचंय. अनुराधाजी, काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग आजही तुम्हाला आठवत असेल कदाचित. आपला पुत्र गमावणं आणि त्यानंतर आणखी एका स्त्रीनं आपलं सर्वस्व गमावल्याचं आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती किंवा व्हिडिओजच्या माध्यमातून दिवसभर अवघा भारत देश पाहताना दिसतोय. तळपायाची आग खरं तर मस्तकाला जाते अशा वेळेला. दुसरीकडे काश्मीर भळबळता ठेवणं, त्या ठिकाणी आग लावणं, त्या ठिकाणी अनेकांचे प्राण घेणं, काय हेतू असतो यामागे? काश्मीरचं आपल्यासाठी असलेलं स्थान आणि ते ओरबाडून घेण्यासाठी इतर देशांचे असलेले घाणेरडे प्रयत्न, कसं हाणून पाडायचं हे सगळं, हा प्रश्न निर्माण होतो. थोडंसं इतिहास, त्याच्या अनुषंगानं असलेलं आपलं लेखन, या विषयातून आम्हाला काश्मीर का महत्त्वाचं आणि का पुन्हा पुन्हा टार्गेट होतो हे समजून घ्यायचं आहे. अनुराधाजी नमस्कार. नमस्कार. मला वाटते मी 95 मध्ये मुलगा माझा गमावल्यानंतर काश्मीरविषयी जास्ती जागृत झाले. गेले काही वर्ष मी इतिहासाचा अभ्यास करते. मला वाटते माझ्यासमोर ही 4 पुस्तकं आहेत. आओ फिर से दीप जलाए हे निरनिराळ्या इतिहासाबद्दल आहे. या वॉरियर्स, लेडी वॉरियर्स 143 ज्यांनी आक्रांतांचा सामना केला त्यांच्या विरुद्ध आहे. तुम्ही जो दहशतवादी हा शब्द वापरताय तो मला बिलकुल मान्य नाहीये. काश्मीरियत हा शब्द म्हणता तोही मला मान्य नाहीये. कारण आत्ता ज्याप्रमाणे त्यांनी धर्म विचारला आणि मारलं, हे पहिल्यापासून घडत गेलं. काश्मीर कधीही कोणीही परकीयांनी जिंकून घेतलेलं नाहीये. काश्मीरमध्ये जे येत होते घोरी काय किंवा आणखीन कोणी काय, त्यांचा सामना दिदा राणी आणि संग्राम राजा यांनी केलेला आहे. शेवटची जी कोटा राणी होती 15व्या शतकातली, तिच्या नवऱ्याला मारलं गेलं, तिच्या वडिलाला मारलं गेलं. आणि हे सगळे ती शारदा विद्यापीठ, शारदा मंदिर नुसतं तिथे नाही आहे तर शारदा विद्यापीठाची ग्रॅज्युएट होती. तिला एक रिपोर्ट लिहायला सांगितला होता आणि तिने असा रिपोर्ट लिहिला होता. आत्ता जसं आपण म्हणतो की परकीयातून, परदेशातून, इतर देशातून भारतीय आलेले जे आहेत परधर्मीय, ते मोठा धोका आहे हे तिने त्यावेळेला सांगितलं होतं आणि त्याच्यावरच तिचा प्रबंध होता. बरोबर. दुर्दैवाने तिच्या आयुष्यातच तिचा सामना करावा लागला. नवऱ्याला मारलं, वडिलांना मारलं आणि मग शहा मीर यांनी तिच्याशी लग्न करायचा प्रस्ताव मांडला. तिचा एंड कसा झाला हा भागच वेगळा. मात्र तेव्हापासून म्हणजे 15व्या शतकापासून काश्मीरमध्ये हे सुरू आहे. मला वाटते पाकिस्तानी लोक नेहमी सांगतात की पहिला पाकिस्तानी नागरिक कोण, तर ते कासिमचं, मोहम्मद बिन कासिमचं नाव घेतात. 715 मध्ये त्यांनी भारतावर आक्रमण केलं आणि ते म्हणतात तो आमचा पहिला पाकिस्तानी. कधीही त्यांनी दडवलेलं नाहीये की एका हातात कुराण आणि एका हातात तलवार घेऊनच हे लोक भारतामध्ये आलेले आहेत. आपण काश्मीर फाईल्स बघितलं, पण मी हे जेव्हा लेखन करत होते तेव्हा थिजल्यासारखं व्हायचं. कारण हा जो शहामीर होता त्याच्या कुटुंबियांनी, मला वाटते जसं आपण मोहम्मद घोरीचं म्हणतो सोरटी सोमनाथ, आणि त्यांनी बदकुकिशन म्हणजे मूर्तिभंजक हे पदवी घेतली, तसं काश्मीरमध्ये त्यांनी त्यावेळेला 5000 मंदिरं पाडली. बरं. आपण जेव्हा सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणतो तेव्हा आपल्याला बरेच वेळेला इतर नावं घेतो, पण ललितादित्याचं साम्राज्य सगळ्यात मोठं होतं, त्याच्याही आधी होता. हे सगळं चाललं असताना मधल्या काळामध्ये काश्मीरमध्ये त्यांनी काय केलं नाही, कशी माणसं मारली. मला वाटते शिखांना आठवत असेल, याच्या औरंगजेबाच्या काळामध्ये तिथल्या काश्मीरी पंडितांना सांगितलं गेलं, कारण पंडित त्यांनी धर्म बदलला तर बाकी सगळे धर्म बदलतील, की तुम्ही मुस्लिम व्हा. त्यावेळेला तिथले जे काश्मीरी पंडित होते ते शीख गुरूंकडे गेले. शीख गुरूंनी निरोप पाठवला की आधी मला कन्व्हर्ट करा, जर मला कन्व्हर्ट केलं तर सगळे काश्मीरी आम्ही व्हायला तयार आहोत. त्या लोकांना कसं हालहाल करून मारलं. त्यांच्यावर त्यांचे चेले होते, एकाला उकळत्या तेलात टाकलं, एक त्यांची सगळ्यांची सालटी काढली गेली. म्हणजे अत्यंत संभाजी महाराजांचा वध फिका पडावा इतक्या वाईटपणे त्यांना मारलं गेलं. आणि हाच काश्मीरचा इतिहास आहे. काश्मीरच्या किती स्त्रियांना पाठवलं, किती पुरुषांना उभं कापलं, किती लोकांना विकलं नेऊन परदेशामध्ये. असं म्हणतात, त्यावेळेचा इतिहास असा सांगतो की बाजारात भाजीपाल्यापेक्षा इथल्या स्त्रिया, गुलाम पुरुष हे जास्ती स्वस्त होते. बरं. इतकं काश्मीरने सहन केलेलं आहे. आणि हे सलग म्हणजे कोटा राणीशी त्यांनी विवाहाचा प्रस्ताव ठेवला, तिने तो अर्थातच नाकारला. आणि तेव्हापासून बळकावलेलं काश्मीर हे त्यांना इझी टार्गेट वाटलं. कारण कोणत्याही काळात, आत्ता सुद्धा हेच होईल, विरोधी पक्ष मला वाटते जे
सोनिया गांधींचे जावई आहेत त्यांचंच आत्ता एक विधान थोड्या वेळापूर्वी मी ऐकलं. शॉकिंग सगळं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की मुसलमान आपण नाही, मुसलमान ते आपल्याला धर्मावरून इतकी वर्ष नाडत आलेले आहेत. सगळ्यात जास्ती हत्या, सगळ्यात जास्ती मंदिरं पाडणं, आपली संस्कृती नष्ट करायचा प्रयत्न करणं, गावांची नावं बदलणं, हे सगळं भारतातच घडलं, जे इतर कोणालाही. आता मी थोडंसं पुढे येते 47 मध्ये. 47 मध्ये आपल्याला संधी होती. मला वाटतं ज्यांना 47 युद्धाचा, शेकटकरांना पुरेपूर माहिती आहे, त्यांनी युद्धाचा अभ्यास बघितलेला आहे. तेव्हा आर्मीची जी योजना होती ती नाकारली. मला वाटते मिरपूरचा हत्याकांड हे 47च्या नंतर झालेलं आहे. त्यावेळेला जे आले होते सगळे ते पण हेच घेऊन आले होते ना, बारामुल्ला लुटलं गेलं, जे काही सगळा प्रकार. आत्ताचा जो प्रकार घडला तो त्याही वेळेला घडत होता. दुसरी संधी आपण नाकारली ती म्हणजे 71च्या युद्धाच्या वेळेला. सुवर्ण संधी होती, सिमला करार. हे फ्रॉड आहे असं मला वाटतं. नंतर आपण पुढची संधी गमावली ती म्हणजे आता कारगिलच्या युद्धाच्या वेळेला सुद्धा सियाचीन मध्ये आपण विसरतो. सियाचीनच्या वेळेला सुद्धा आर्मीची सूचना अशी होती की जे पासेस आहेत की जिथून हे सगळे आतंक येतात लोक, ते पासेस अडवले पाहिजेत. त्याच्यासाठी आत्ता जी LOC आहे ती पुढे गेलं पाहिजे, तेही आपण नाकारलं. आणि पार्लमेंटवर हल्ला झाला, मुंबईवर हल्ला झाला. कोणीही आपल्याला पाकिस्तानच्या विरुद्ध करारा जवाब म्हणजे सर्जिकल स्ट्राईक इज नॉट इनफ. पाकिस्तानचं राष्ट्र जे आहे सतत आपल्याला भेडसावतं. तेच बांगलादेश मध्ये सुद्धा आता तेच चाललेलं आहे, तेच घडतंय. आणि दुर्दैव फक्त एवढंच आहे की आपलीच माणसं आपल्या विरोधात जातात. उदाहरणार्थ तुला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण दिल्लीत 3 वेळा क्रांती झाली. ज्याला आपण म्हणतो खलजीच्या काळामध्ये त्याचा जो मलिक कपूर होता त्यांनी, विक्रमादित्य त्यांनीही दिल्ली, आणि सूरजमल जाट त्यांनीही दिल्लीवर कब्जा केला. मात्र त्यावेळेला आजूबाजूच्या लोकांनी साथ दिली नाही. आणि हे प्रत्येक वेळेला घडतं. आपण बरेच वेळेला म्हणतो की अमुक अमुक गद्दार, जयचंद गद्दार, पण जयचंद हा एकटा नव्हता. असं असंख्य वेळेला आपलीच लोक आपल्या विरोधात वागतात. म्हणजे त्यांना आत्ता जे सगळे दहशतवादी म्हणतायत ते दहशतवादी नाही हे लक्षात घ्या. त्यांच्यासाठी धर्मयुद्धच आहे. आपल्या धर्मयुद्धच खेळायला. आणि दुसऱ्या धर्माचं होणारं आक्रमण थांबवणं हे आपल्या सगळ्यांचं आता कर्तव्य बनत चाललंय की काय, अशी शंका निश्चित येते. कारण सोशल मीडियावरती देखील अशाच प्रकारे अनेक प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या. अनेकांनी त्या संदर्भातल्या पोस्टही केलेल्या आहेत. महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करतोय. यामध्ये आणखी काही मान्यवर आपल्यासोबत जोडले जातात. यावेळेला संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे आपल्यासोबत आहे आणि केसरी टूरच्या डायरेक्टर झेलम चौबळ देखील आपल्यासोबत आहे. आपल्या दोघांचं देखील मी स्वागत करतो. कर्नल, मी थोडंसं आपल्याकडे येईल. या 2 मान्यवरांना बोलावण्याचं कारण एवढंच आहे की संरक्षणाच्या दृष्टीतूनही विचार होणं आणि एका बाजूला आपली अर्थव्यवस्था किंवा काश्मीरची जी अर्थव्यवस्था या क्षणाला तिथल्या टुरिझमवरती सुरू आहे तीही तोडण्याचा प्रयत्न या दहशतवाद्यांकडून करण्यात येतो का, या अनुषंगाने या दोन्ही मान्यवरांसाठी प्रश्न असतील. मात्र कर्नल, मला आपल्याला विचारायचं आहे की एका बाजूला आपण छाती बडवून सांगतो की आपण सगळे सुरक्षित आहोत, मात्र एक हल्ला सगळा देश हादरवून सोडतो. अशा वेळेला काय करणं गरजेचं आहे? काय करणं गरजेचं आहे याचे हे उत्तर महत्वाचं आहे. आपल्याकडे म्हणतात बरोबर, हम ईंट का जवाब पत्थर से देंगे, परंतु तो जवाब आपण केव्हा देतो? आपल्या शत्रूला जर माहित आहे की हे फक्त बोलतात, हे काम करत नाही, तो अचानकदा आपल्यावरती वार करतो. मी सगळ्या युद्धांमध्ये भाग घेतलेला आहे, 62 पासून तर कारगिल युद्धापर्यंत. आणि मला माहित आहे काश्मीरमध्ये मी काम केलेलं आहे. पाकिस्तानच्या लोकांशी माझा संभाव झालाय. मुशर्रफशी माझं बोलणं होत होतं जेव्हा मी सर्व्हिसमध्ये होतो. पाकिस्तानला तीच भाषा आपण शिकवली पाहिजे जी त्यांना येते. मानवीय भाषा त्यांना येत नाही. पाकिस्तान शासन, पाकिस्तानचे शासक हे भारताच्या विरुद्ध आहे, ही वास्तविकता आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. कुणी किती काही म्हटलं तरी विश्वास करू नका. काल ज्या आतंकवाद्यांनी आपल्याकडच्या लोकांना मारलेलं आहे त्यांनी त्यांचं नाव विचारलं नाही, जात विचारली नाही, धर्म विचारला. कोणत्या धर्माचा तू आहे किंवा तुम्ही आहे, आणि त्याच्यावरतून त्यांनी त्याला मारलं. त्या जागे मी जाऊन काम केलेलं आहे, मला माहित आहे ती जागा किती आहे, कशी आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की हे जे आतंकवादी आहे हे काल सकाळी नव्हते आले पहलगामला. बरोबर, हे तिथे कमीत कमी 1 महिन्यापासून राहत होते. ह्यांना आश्रय कुणी दिले, मदत कुणी केली, पैसा कुणी दिला, जेवण कुणी दिला, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे.
नक्कीच कर्नल, म्हणजे भारतीय शासनाने आता हा ज्यावेळेला निर्णय घेतला तपास आहे यंत्रणा हे की सगळं आम्ही खोदून ह्यांच्या काढतील विरुद्ध त्यावेळेला अनेक नावं समोर येण्याची शक्यता आहे. जसं तुम्ही म्हणालात की भ्याड हल्ला तर करण्यात आलेला आहे, मात्र ईट का जवाब पत्थर से इतकं बोलून चालणार नाही. तर मात्र आता बदला घेण्याची खऱ्या अर्थानं वेळ आली आहे. धन्यवाद, तुम्ही वेळ काढून आमच्या सोबत जोडला गेलात आणि या चर्चासत्रात आमच्या सोबत होतात त्यासाठी. त्यानंतर थेटपणे मी झेलम मॅडम आपल्याकडे येईल या संदर्भात बोलण्यासाठी की एका बाजूला टुरिझम कुठेतरी वाढत होतं, सगळं काही अर्थव्यवस्था सुरळीत होत असल्याचं काश्मीरींची आपण पाहत होतो, मात्र अचानकपणे झालेल्या या हल्ल्याचा दूरगामी परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. किती मोठा फटका बसेल या सगळ्या इंडस्ट्रीला देखील. गेल्या 5-6 वर्षात काश्मीर वॉज अनस्टॉपेबल. इतकं मोठ्या संख्येने काश्मीरचं पर्यटन वाढलं आणि तुम्ही बघितलं असेल की इट वॉज रिअली फ्लरिशिंग स्टेट इन टर्म्स ऑफ टुरिझम, तिकडच्या डेव्हलपमेंट्स आणि एकंदरीत लोकांची मानसिकताही बदलत होती त्या दृष्टीने. आणि सगळं आलबेल असताना मधूनच हे करायचं. पण मला इथे एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे काश्मीरचं सगळं बरीचशी इकॉनॉमी ही पर्यटनावर अवलंबून आहे. तर ते पर्यटन थांबलं पाहिजे, हा एक मला उद्देश इथे दिसतोय. आतंकवाद तिथे फैलावला पाहिजे, पर्यटन थांबलं पाहिजे, मग काश्मीरवर आपल्याला कब्जा करता येईल. म्हणूनच काश्मीरचं पर्यटन थांबता कामा नये. आणि काश्मीरमध्ये अजून एक दुवा असा मला वाटतो की जी मंडळी आता तिकडे अडचणीत आहेत, तिकडचे ट्रान्सपोर्टर म्हणा, तिकडचे सप्लायर्स आणि तिकडचे हॉटेलियर्स, ह्या सगळ्यांची मदतच झाली आहे ह्या टुरिस्टना. बरोबर. म्हणजे अगदी आपल्या घरात ठेवण्यापासून ते सगळ्या प्रकारची मदत तिकडे गव्हर्नमेंटचा खूप चांगला सपोर्ट मिळालेला आहे. केसरीचे जवळजवळ 250 पर्यटक काश्मीरमध्ये होते आणि आम्हाला चिंता होती की आज पहलगाम मधून त्यांना निघता येईल की नाही, त्यांना फ्लाईट मिळेल की नाही. पण गव्हर्नमेंट, तिकडची सिक्युरिटी सिस्टीम सगळ्यांनी ह्या पर्यटकांची चिंता ओळखली आणि ते व्यवस्थित एअरपोर्टला पोहोचले. त्याचसोबत आज जी मंडळी पहलगामला येणार होती ती पहलगामला येऊ शकली नाही, पण काश्मीरमध्ये आम्ही त्या सगळ्यांची सोय करू शकलो. निश्चित. शिवाय म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की पर्यटन त्या ठिकाणचं जे आहे त्याच्यावरती घाला घालण्याचा हा भ्याड प्रयत्न होता. खरं तर सतीश ढगे सर आहेत आपल्याबरोबर, संरक्षण तज्ज्ञ, त्यांना मी विचारेन. सतीशजी, एका बाजूला आर्थिक कोंडी केली की अनेक गोष्टी सॉल्व्ह करणं शक्य होतं, सहजतेनं त्या ठिकाणचे जे नवतरुण आहेत त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी आणखी दहशतवाद पोचणं सहज शक्य होतं, याचाच हा एक भाग म्हणायचा का? सहजासहजी किंवा इतक्या सिम्प्लिफाईड पद्धतीने आपण याचे ऑब्जेक्टिव्ह, मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी नाही सांगता येणार आपल्याला. यासाठी मी म्हणतोय की एक प्रकारची जी आहे चेंज स्ट्रॅटेजी आहे. मागच्या काही काळात जर आपण बघितलं तर 2019 पासून 5 ऑगस्ट 2019चा आर्टिकल 370 हटवणं, दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट. आणि 2019 पासून 2024 पर्यंत, 2025 पर्यंत नक्कीच जम्मू काश्मीरची जी आहे एक प्रकारे दिशा त्या ठिकाणी बदललेली आहे. आणि त्या अनुषंगानं टेररिस्टने सुद्धा, मुख्यतः पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी सुद्धा त्यांची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी बदलली, कारण एक प्रकारचं सिक्युरिटी ग्रीड मजबूत करण्यामध्ये भारत सरकारला त्या ठिकाणी यश आलं होतं. या सगळ्या गोष्टी असताना आता एक तर जे आहे दहशतवादी हल्ला करायचा ते करायचा, दॅट टू टार्गेटेड अटॅक, हा फार याचा जो आहे युनिक कॉम्पोनंट आहे की नाव विचारून, धर्म विचारून, कन्फर्म करून फक्त हिंदूंनाच टार्गेट करायचं. याच्या माध्यमातून एक तर जे आहे टार्गेटेड अटॅक हा एक नवीन प्रकार त्यांनी सुरू केलेलाच आहे. मागेही काही अशा घटना घडल्या होत्या, पण त्या तुरळक घटना होत्या. पण अशा प्रकारे नाव विचारून अटॅक करणं ही नवी स्ट्रॅटेजी आहे. आणि त्याच्या माध्यमातून जर पुढचा अँगल तुम्ही पाहिला, आज घडीला जे आहे तुमच्या रिपोर्टर्सनी सुद्धा ते पाहिलं असेल की संपूर्ण भारतामध्ये जे आहे जनमानसामध्ये प्रचंड चीड आहे. प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये जे आहे प्रचंड चीड आहे. कशासाठी? ज्या प्रकारे हिंदूंची त्या ठिकाणी हत्या करण्यात त्या ठिकाणी आली, म्हणजे ज्या प्रकारची मानसिकता या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी वापरली आणि त्याच्या अनुषंगाने हिंदूंची हत्या केली, त्यामुळे जे आहे कुठेतरी भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम या आधारावर धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा हा सुद्धा त्यांचा डाव असू शकतो. बरोबर. संपूर्ण भारतामध्ये विविधता आहे, त्यामध्ये धार्मिक विविधता सुद्धा आहे. 1947 पासून आतापर्यंत पाकिस्तानमध्ये तिथल्या मायनॉरिटीजवर म्हणजे हिंदूंवर अत्याचार झाले, बांगलादेशमध्ये तिथल्या मायनॉरिटीजवर अत्याचार त्या ठिकाणी झाले. पण भारत हा असा एकुलता एक देश आहे की मागच्या 75 वर्षांमध्ये आमच्यामध्ये मतभेद त्या ठिकाणी आहेत, पण आम्ही एकोप्यानं राहतो. भारतामधला
बहुतांश मुस्लिम या मेंटॅलिटीशी, या मानसिकतेशी जे आहे, या टेररिस्टच्या मानसिकतेशी आणि अशा प्रकारच्या टार्गेटेड अटॅकशी तो सहमत त्या ठिकाणी नसणार आहे. आणि ते खरे भारतीय आहेत, ते आमचे खरे बांधव आहेत. पण आमच्यामधले काही म्हणजे भारताच्या भूमीवर असणारे किंवा भारताच्या भूमीच्या बाहेर असणारे, मग ते कुठल्याही धर्माचे असो, जर अशा प्रकारची त्यांची मेंटॅलिटी असेल, अशा प्रकारे त्यांना टार्गेटेड अटॅक करायचे असतील, तर माझ्या मते अशा मेंटॅलिटीला, अशा लोकांना आत्ताच ठेचण्याची गरज आहे. ऑर अदरवाईज भारताचं भवितव्य धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर भारताचे तुकडे तुकडे होण्यापासून जे आहे कोणी त्याला वाचू शकणार नाही. म्हणून अतिरेक्यांनी जो आहे हल्ला तर केलाच, त्यामध्ये दुर्दैवाने 26 भारतीयांचा आणि 2 विदेशी लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेलाच आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मला वाटतं की या हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा ध्रुवीकरण करण्यामध्ये सुद्धा जे आहे हा सुद्धा त्यांचा त्या ठिकाणी डाव असू शकतो आणि त्या अनुषंगानं परिस्थिती निर्माण होतीये. पण आपण सुज्ञ लोक आहोत आणि त्या अँगलने आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. सतीशजी, जसं मगाशी तुम्ही म्हणालात की ध्रुवीकरणाचा कितीही प्रयत्न केला गेला तरी देखील जे खरे भारतीय आहेत ते या ध्रुवीकरणाला आणि या सर्व गोष्टींना बळी पडणार नाही याची ग्वाही आपल्याला सगळ्यांना देतच. अनुराधा मॅडम, मला आपल्याला विचारायचं आहे, जसं मगाशी आता सतीश ढगे सरांनी उल्लेख केला की धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे तो अनेक वेळेला भारतानं हाणून पाडलेला आहे. मात्र पुन्हा एकदा डोकं वर काढतोय त्या ठिकाणी असलेला दहशतवाद, धर्मांधता जर त्यावरती येणार असेल तर यापूर्वी देखील अशा काही घटना घडलेल्या आहेत का ज्यातून शिकणं गरजेचं होतं? देशाच्या कानाकोपऱ्यातलं चित्र काय, म्हणजे एका बाजूला डोक्याच्या बाजूला जरी अशा प्रकारचा हा हल्ला करण्यात आलेला असला आपल्या देशाच्या, तरी देखील इतर कानाकोपऱ्यातही अशीच दहशत पाहायला मिळाली होती का? अनेक वेळा मला वाटते सगळं सांगणं मुश्किल आहे, पण ज्या वेळेला मी या पुस्तकांचा अभ्यास करते गेले 5-7 वर्ष आणि ते एका लष्करी अधिकाऱ्याच्या सांगण्यावरूनच मी सुरुवात केली. 2च उदाहरणं घेऊया की जी तुम्हाला माहिती आहेत. एक, जेव्हा विद्यापीठ खिलजीने सगळी पाडली, सगळ्यांना माहिती आहे, तेव्हा त्यांनी काय केलं, कोणाला टार्गेट केलं होतं? तिथले जे गुरु होते त्यांनाच केलं होतं. दुसरी गोष्ट तशी दक्षिणेमध्ये टिपू सुलतान, त्याचे वडील हैदर अली यांनी टार्गेटेड अयंगार ब्राह्मण आहेत त्यांना आणि ख्रिश्चनांना सुद्धा टार्गेट करून मारलं. इतकं की अयंगार लोक काही विशिष्ट भागामध्ये नरक चतुर्दशी साजरी करत नाहीत कारण त्या दिवशी त्यांची हत्या झाली होती. असे टार्गेटेड हल्ले दक्षिणेत सुद्धा झालेले आहेत, ज्यांना आपण नेहमी म्हणतो की ह्या कॅलिकटच्या राजांनी त्यांना आत घेतलं, पोर्तुगीजांना, यांना आणखीन कोणा. त्याच्याही अगोदर पहिली मशीद जी बांधली गेली दक्षिणेत बांधली गेली आणि त्या राजांनी पण शेवटी स्वतःला आत्महत्या केलेली आहे, घर पेटवून देऊन, कारण प्रचंड धार्मिक छळ दक्षिणेने पण सहन केलेला आहे. फक्त महाराष्ट्राचा प्रॉब्लेम असा होतो की शिवाजी महाराज, शिवबा म्हणा, शिवाजी म्हणा, काही म्हणा, प्रत्येकाच्या मनात देवाचा त्यांचं नाव आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण इतिहास समजून घ्यायचा कधी प्रयत्न करत नाही. भारताचा इतिहास खूप प्राचीन आहे, खूप प्राचीन आहे. तो जर आपण बघितला आणि जोपर्यंत म्हणजे हा जो तुर्क प्रथम आले, मग म्हणजे पहिले आपण ग्रीक वगैरे सोडून देऊया, शक, कुशाण, त्यांचा धार्मिक उद्देश नव्हता. पण हे जेव्हा तुर्क, अफगाण आणि मुघल यायला लागले त्याच्यानंतर हे जे ध्रुवीकरण त्यांनी तेव्हापासून करायला सुरुवात केली, तेव्हापासून करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यात वेगळं काहीच नाही. परत एक दुसरं मला सावरकरांचं वाक्य सगळ्यांना माहिती आहे की धर्मांतरण झालं की देशांतरण व्हायला वेळ लागत नाही. त्याचा मी एवढ्यासाठीच उल्लेख करते की सिंधमध्ये जेव्हा कासिमनी हल्ला केला तेव्हा सिंध अक्षरशः रक्ताच्या नद्या वाहिल्या. एकही गाव त्यांनी सोडलं नाही. कित्येक महिने सिंधचा काना कोपरा धुंडत 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 झुंडीच्या झुंडी फिरत होत्या, लोकांना मारत होत्या. याच्यानंतर हिंदूंचे डोळे उघडले. सगळ्यांची लिस्ट देता येणार नाही, पण नागाभट्ट 1, नागाभट्ट 2, मिहिर भोज असे असंख्य राजे पुढे आले आणि अख्खं म्हणजे आपल्या हे ठाणं, कल्याण, सगळा दक्षिणेचा जो भाग आहे तिथपासून गोवा, हे सगळे बॉर्डरवरचे राजे, सगळे काश्मीरचे राजे 300-350 वर्ष त्यांनी रोखून धरलेलं होतं. आणखीन एक मला सांगायला आवडेल की ज्यांना आपण विसरलेलो आहे, त्यांचं नाव आहे हरित ऋषी. या हरित ऋषींनी म्हणजे त्यांनी मनुस्मृतीवर टीका लिहिली. इतक्या मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केलं होतं, तर यांचं काय, यांनी आपणहून केलंय का, धर्म पटला म्हणून केलाय का, तर नाही. मग आपत धर्म म्हणून त्यांनी स्वीकारला असेल तर काय करता येईल, त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घ्यायचं. आणि म्हणून नेपाळपासून बघा, नेपाळपासून ते दक्षिणेत कन्याकुमारी पर्यंत जवळजवळ अशी 270 तीर्थ म्हणजे ज्याला आपण म्हणतो तलाव बांधले गेले. काही नद्यांची नावं डिक्लेअर, म्हणजे शंकराचार्य वगैरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नावं. त्यांनी तलाव तयार केले आणि सांगितलं की याच्यात डुबकी मारा, तुम्ही पुन्हा हिंदू झालात. मला वाटतं सगळ्यांना विजयनगरचं अतिशय उत्तम उदाहरण माहिती आहे, नाव शाळेत सगळ्यांनी ऐकलेलं आहे. ते हरिहर बुक्का कोण होते? कंपाली राज्य जेव्हा पाडलं गेलं, म्हणजे त्याच्याही असंच सगळं खून खराबाच झालेलं आहे, राजालाही मारला, हा सगळा भाग सोडून देऊया. पण त्याच वेळेला जे हरिहर बुक्का जे होते ते हरिहर बुक्का हे
त्यांना पळवून नेलं होतं, बाटवलं होतं. बाटवल्यानंतर तिथे ते 8-10 वर्ष राहिले आणि मग भारतामध्ये आले आणि मग शंकराचार्यांना भेटले आणि सांगितलं आम्हाला परत हिंदू धर्मात घ्या. आणि मग त्यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. परत विजयनगर साम्राज्याचा अंत कसा झाला, शेवटची जी लढाई झाली त्या लढाईमध्ये सुद्धा ज्यांना त्यांनी आश्रय दिलेला होता, असं जेव्हा विजयनगर जिंकताय असं बघितलं तेव्हा त्यांनी अल्लाह अकबरचे नारे दिले आणि हिंदूंनाच मारायला सुरुवात केली. असं हे एकमेव उदाहरण नाहीये, असंख्य उदाहरणं इतिहासामध्ये अशी पडलेली आहेत. बरोबर आहे. मात्र तोच इतिहास आपल्यासारख्यांकडून आता तयार होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी सजग राहणं तितकंच गरजेचं आहे. मी थेटपणे झेलम चौबळ मॅडम आपल्याकडे येईल. ज्या वेळेला टुरिस्ट मजा मस्ती करण्यासाठी सुट्टीचा काळ असल्यामुळे बाहेर जाण्याच्या तयारीमध्ये असतो, मात्र थेट त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम करणारा अशा प्रकारचा हा आघात असल्याचं आपण पाहिलं. कारण लहान लहान मुलं देखील त्या ठिकाणी गेलेली होती. मात्र आपल्याच जवानांना पाहिल्यानंतर त्यांच्या मनात भीती होती की खरोखर आपल्याला वाचवण्यासाठी आले आहेत की आपला जीव घेण्यासाठी. ज्या वेळेला टुरिस्टची अशा प्रकारची मनस्थिती निर्माण होते, त्या मनस्थितीबाबत आपल्याला काय वाटतं? कारण आता घरातून पाऊल बाहेर टाकायचं का, फिरायला म्हणून आपण जायचं का, अशी भीती आता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. झेलमजी. अतिशय निंद्य असा आणि भॅड हल्ला झालेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांची मानसिकता बदलते, हे खरं आहे. आणि जर आपली ही मानसिकता बदलली आणि टुरिस्टनी त्याच्यावर बॅन केलं काश्मीर, तर तेच त्यांना हवंय असं मला वाटतं. तर त्यामुळे म्हणजे कसं पॅनिक एक निर्माण होतं, नकोच आता त्या काश्मीरला जायला, अशी भीती लोकांमध्ये निर्माण होते. म्हणूनच तिकडची जी म्हणजे गव्हर्नमेंटला सुद्धा म्हणजे आम्ही प्रार्थना करतोय की तिकडची जी सुरक्षितता आहे, ते जे जाळं आहे की जे अतिशय मजबूत 2000 सालापासून ते आतापर्यंत बऱ्यापैकी सुरक्षिततेचं वातावरण निर्माण केलं गेलं आणि टुरिस्ट तिकडे मोठ्या संख्येने जायला लागले. असा एखादा इन्सिडेंट त्यांची मानसिकता बदलवतो. एक भीतीदायक परिस्थिती आज सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. पण आपण तिकडचं पर्यटन थांबवलं नाही पाहिजे, कारण ह्या परिस्थितीत सुद्धा आज आमचे 200 लोक तिकडे फिरतायत. निश्चित. आणि ते सुरक्षित आणण्यासाठी सरकारनं देखील फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले हे विसरून आपल्याला चालणार नाही. यावेळेला सरकार खूप काळजी घेत आहे. नक्कीच. जम्मू काश्मीरमधील सेंटर पॉइंट हॉटेलचे मालक हिलाल कुरनाई स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हिलाल जी, जिस तरीके से हम लोगों ने दहशतगर्दों को देखा, उन्होंने कई लोगों का वहाँ पर जिस तरीके से उनको मारने की कोशिश की, दहशत करने की कोशिश की, उसके बाद में भी हमारे जवान जो है वहाँ पर जाकर उन लोगों को, घुसपैठों को पकड़ पकड़ कर मारने के लिए तैयारी करते हुए नजर आए. क्या दहशतगर्दों को वहाँ के जो लोकल लोग हैं उन लोगों ने मदद की थी? क्या आपको लगता है अब जवानों के ऊपर जिस तरीके की बहुत बड़ी जिम्मेदारी है, एक आम नागरिक होने के तौर पर आपकी मेरी भी वही जिम्मेदारी है कि देश की सुरक्षा हम लोग किस तरीके से कर पाएंगे? हिलाल कुरनाई. देखिए, हम देश की सुरक्षा ये हम में करने हैं, इंसान को खुद करने हैं. देखिए, हमें अपने आप में सुधार लाना है. जी हाँ. इंसान जब सुधार लाएगा अपने आप पे, देखिए आप हम मतलब 24 घंटे खड़े रहेंगे. देखिए, टूरिस्ट तो यहाँ आते हैं घूमने के लिए, वो चाहे सोनमार्ग जाएंगे, चाहे गुलमार्ग जाएंगे, चाहे पहलगाम जाएंगे, चाहे सिटी टूर में जाएंगे, चाहे कहीं भी जाएंगे. अब 24 घंटा उनके ऊपर जो सिक्योरिटी वो रहेगी उनके साथ जी. लेकिन हमें बदलना होगा. जैसे कि देखिए, हम उन टूरिस्ट को ये मदद करना चाहते हैं कि नहीं वहां पर कुछ नहीं हो जाएगा, लेकिन हमें इतना जरूरी पता है कि देखिए जी, इतना हम ये बोल सकते हैं जिन्होंने भी ये काम किया ये बुरे लोग नहीं है. मतलब वो लोग कौन है? वो अच्छे लोग थोड़ी ना है जो ये काम करेंगे. उसमें से हमारे 2 लोकल भी शहीद हो गए. यहाँ जो श्रीनगर के 2 थे वो भी शहीद हो गए उनमें से, और जो बाकी थे वो भी शहीद हो गए सर. लेकिन अब ये है मसला सर, इसको ठीक कैसे हम करेंगे? इसको सर हम आहिस्ता ठीक कर सकते हैं. टूरिस्ट को हमको प्यार मोहब्बत चाहिए. जी हाँ. जो टूरिस्ट है उनको जब प्यार देंगे, मोहब्बत देंगे, यहाँ से टूरिस्ट क्या ले जा सकता है? या यहाँ टूरिस्ट अगर घूमने आएगा वो यहाँ से प्यार ले जाएगा, यादें लेकर जाएगा, यादें लेके जाएगा और मत लेके जाएगा कुछ.
लेकिन इस चीज में हमें सर करना है, हमें एक साथ रुकना है। हमें जो ये हाथ है और ये 5 उंगली है, जब हम ये हाथ बंद रखेंगे जी 5 उंगली, यानी कि हमको एक साथ खड़ा होना है जी, एक साथ सबको खड़ा होकर ही होना है, दहशत चाहे गर्दों वो- के जिस तरीके के आम लोगों के ऊपर उन लोगों ने कहर बरपाया था, हम लोगों ने देखा था, उन लोगों के लिए वापस एक बार विश्वास जताना, उनमें विश्वास पैदा करना, ये हम सब लोगों के लिए बहुत जरुरी है। हिलाल जी, आप भी हमारे साथ इसी तरीके से जुडे रहिए। सतीश सर, मी आपल्यापासून सुरुवात करेल। खरं तर यावेळची जी मोडस ऑपरेंडी होती त्यामध्ये थेटपणे धर्म तर विचारण्यात आलेला होता, स्त्रियांवरती हल्ले करण्यात आलेले आणि थेटपणे त्या ठिकाणी असलेले जे पुरुष होते त्यांना टार्गेट करण्यात आलं। 1-2 नव्हे तर लहान मुलांना देखील त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला। तशा प्रकारचे व्हिडिओजही आपण पाहिलेले होते। मात्र थेटपणे हा हल्ला करत असताना असलेली मानसिकता आणि ती मानसिकता आता धुडकावून लावत पुन्हा एकदा देश संरक्षणाकडे घेऊन जाणं हे आपल्या सगळ्यांसाठी सर्वात मोठं आव्हान आहे। कारण केवळ काश्मीरपुरती नव्हे तर भारतातील प्रत्येक भागामध्ये ती दहशत आज आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेली होती। सतीश जी, आपल्यापर्यंत येतोय? सॉरी, मला तुमचा प्रश्न ऐकू आला नाही, पुन्हा रिपीट करू शकता? सतीश जी, पुन्हा एकदा आपल्याला भारताच्या सीमा या आता संरक्षित करणं गरजेचं झालेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे, कारण आपण सुरक्षित आहोत याचा। नक्कीच माझ्या मते आपण जर आतापर्यंत पाहिलं असेल तर 2016 मध्ये आपल्या आर्मी कॅम्पवर हल्ला झाला तर त्याचा रिस्पॉन्स म्हणून आपण सर्जिकल स्ट्राईक केला। 2019 मध्ये आपण त्या ठिकाणी सीआरपीएफ कॉन्वॉयवर हल्ला केला तर त्याचा रिस्पॉन्स म्हणून आपण बालाकोटचा एअर स्ट्राईक केला। आणि आता निशस्त्र असणारे लोक 2025 मध्ये त्या टुरिस्ट म्हणून त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या याच्यावर जर हल्ला केला असेल तर माझ्या मते त्या सर्जिकल स्ट्राईक त्याचबरोबर बालाकोट एअर स्ट्राईक पेक्षा सुद्धा अतिशय सिव्हिअर अशा प्रकारचा रिस्पॉन्स आपण त्याला दिला पाहिजे। आणि आपण ज्याला म्हणतो होल ऑफ नेशन अप्रोच, ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या FATFच्या माध्यमातून पाकिस्तानला कसं ब्लॅकलिस्ट मध्ये टाकता येईल अमेरिका आणि इतर युरोपियन राष्ट्रांच्या मदतीनं, हा आपला एक कॉम्पोनंट त्या ठिकाणी असला पाहिजे। डिप्लोमॅटिकली जे आहे पुन्हा एकदा पाकिस्तानला नेमिंग अँड शेमिंग करणं हा कॉम्पोनंट असला पाहिजे। आणि सर्वात महत्वाचं मिलिटरी स्ट्राईक, कारण अल्टिमेटली पाक ऑक्युपाईड काश्मीर मधून अशा प्रकारचे हमले हे रेग्युलरली त्या ठिकाणी होत असतात। हे सगळं कन्सिडर करून आता माझ्या मते जे आहे भारतानं त्या ठिकाणी कणखर भूमिका घेण्याची गरज आहे। जर गरज पडली तर स्पेशल फोर्सेसच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राईक तर आहेच आहे, जर गरज पडली तर क्रूज मिसाईलचा त्या ठिकाणी हल्ला असू शकेल, सगळ्यात महत्वाचं ड्रोन अटॅक आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकेल। एवढंच नाही तर कुठल्याही नियमाला आपण बगल न देता इंडस वॉटर ट्रीटी मधलं आपल्या वाट्याचं जे 20% पाणी आहे ते 20% पाणी आपल्याकडे 80% पाणी जे आहे इंडस नदीचं, सिंधू नदीचं पाकिस्तानला त्या ठिकाणी जातं। दुर्दैवानं ते 20% पाणी सुद्धा आपण टोटली युज करू शकत नाही। जर खऱ्या अर्थानं आपण ते युज केलं इरिगेशनच्या माध्यमातून, डॅमच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून, तर पाकिस्तानच्या पंजाबमध्ये, पाकिस्तानच्या सिंधमध्ये हाहाकार माचेल आणि त्यांची ऍग्री इकॉनॉमी जी आहे ती अफेक्ट होईल। म्हणजेच कायनेटिक ॲज वेल ॲज नॉन कायनेटिक मिलिटरी सर्जिकल स्ट्राईक आहेत, ड्रोन अटॅक्स आहेत, जर गरज पडली तर एक प्रकारचं फायनल अल्टिमेटम पाकिस्तानला त्या ठिकाणी देऊन ते जे तिथले आका बसलेले आहेत त्यांना आमच्या हवाली करा, जे पाकिस्तान त्या ठिकाणी करणार नाही। आणि गरज पडली तर आरपारच्या लढाईसाठी सुद्धा आपल्याला तयार राहणं आवश्यक आहे। अल्टिमेट एंड पॉइंट शुड बी पाक ऑक्युपाईड काश्मीर याला भारतामध्ये सम्मिलित करणं ही आज घडीला खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे। और अदरवाईज काही काळानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारचे हल्ले आणि पुन्हा अशाच प्रकारच्या सिच्युएशनला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं। निश्चितच आहे। मात्र आता भारतानं कुठली पावलं उचलणं गरजेचं आहे हे अगदी आपण थोडक्यात सांगितलं। मात्र वेळेची कमतरता असल्यामुळे इतर मान्यवरांकडे मला यावेळेला जाता येत नाहीये। मात्र धन्यवाद सतीश ढगेजी, धन्यवाद झेलम चौबळजी आणि धन्यवाद अनुराधा मॅडम, तुम्ही आमच्याबरोबर या चर्चासत्रामध्ये जोडला गेलात त्यासाठी। मात्र संपूर्ण देशाची जर आज आपण परिस्थिती पाहिली तर कुणी आपला मुलगा गमावलेला आहे, कुणी आपला पती गमावलेला आहे, लहान मुलांमध्ये अजूनही दहशत आहे। मात्र आपला हा भारत देश आहे तो संरक्षित ठेवूनच पुढची वाटचाल आपली सुरू राहील। मात्र जशास तसं उत्तर देऊन पाकिस्तानला आणि या सर्व दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना योग्य ते प्रत्युत्तर देण्याची आता वेळ आलेली आहे। यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहणं अतिशय गरजेचं आहे। आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। तेरा धर्म कौन सा है? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।